तर चला सामना सुरू होतोय. या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रायझिंग स्टार वर्सेस सुरभी 11. पहिला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कॅपचा वापर केलाय. कॅप सलामीची जोडी पंकज आणि अमित. तर याच दरम्यान आपण बघू शकाल गोपाल जहा यांचं शुभ आगमन. या आपण व्यासपीठावरती आपल्या जय बोले चषकामध्ये भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. अंबरनाथ हाफ मध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अंबरनाथ हाफ पाहायला मिळेल. आजचा दिवस उल्हासनगर हाफ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. कॅपचा पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. फुलरलेनचा हा बॉल होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. डीप मधनं फिल्डर येत आहेत. या बॉल वरती येते फक्त सिंगल. चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. अप्रतिम चेंडू फेकी डॉट बॉल आला. सुरभी 11 वर्सेस रायझिंग स्टार असा सामना पाहतो. पहिला मॅच मध्ये कॅप सुरभी 11 मध्ये नव्हता, मात्र या मॅच साठी उपलब्ध झाला. आणि तदनंतर गॉड ऑफ क्रिकेट उल्हासनगर नरेंद्रजी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्रजी लॉन यावेळेस फलंदाज होईल बाद. गरज नव्हती या धावेची. यावेळेस खराब चेंडू. वाईट +2. 3 धावा येत आहेत. तीनच्या मदतीने धावफलक 4 आकड्यावरती धावून पोहोचलाय. कॅपला आपण पाहतोय. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये नरेंद्रजी यांना आपण पाहतोय. बॉलची अडवणूक केली जाते. बडदाकड शैलीचा हा फलंदाज सातत्याने मोठ्या मोठ्या गोलंदाजांवरती हवी झालाय. मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. लांब वरचे षटकार सातत्याने त्यांच्या बॅटमधून येत असतात. मात्र सेकंड इनिंग मध्ये त्यांची बॅटिंग आपल्याला अनुभवायला मिळेल. कोलबा बॉल. अप्रतिम चेंडू. यू मिस. I definitely Dandigul swinging Yorker. फलंदाज बाद. पंकज back to pavilion. काय षटक फेकलं कॅफनं. या मॅच साठी उपलब्ध झाले आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे कॅफनं. 2 गडी बाद करत असताना फक्त आणि फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्यात. एक फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद झाला.
नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कृष्णा. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल बाटासाठी हा चेंडू. उडवला बॉल समोरच्या दिशेनं, डीप मधनं फिल्डर येत आहेत. तीन धावा कंप्लीट. बॅकअप साठी विशाल मानेला आपण पाहतोय. धावफलक 3 ने पुढे जाईल 7 या आकड्यावरती. समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅक ड्राईव्ह, दमदार हिट. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं धावगतीला आकाराला डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कृष्णाच्या बाळबंद हात तडाका. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. यावेळेस दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एष्टीला सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी अतिरिक्त दर्शवलाय. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये समांतर आपण पाहिला. अवांतर चेंडूची घोषणा पंचांकडनं झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल 14 या आकड्यावरती. अप्रतिम अप्रतिम चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. चांगला फटका. आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का कृष्णाला परतावा लागेल. पंचांचा इशारा, वन शॉट म्हणजे एकही धाव या बॉल वरती नाहीये. डॉट बॉल. बघा, एकही धाव नाही आली मात्र फलंदाज सुद्धा बाद झाले. काय गरज होती का? एक धाव जरी आले असती तरी स्कोर कार्ड मध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळाला असता, मात्र तसं घडत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 14. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिश उर्फ कल्लू. कल्लू या नावानं सातत्यानं उल्हासनगर हाफ मध्ये हा खेळाडू खेळत असतो. कल्लू या नावानं सुपरिचित. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू आलाय. धावफलकावरती टोटल 14. 14 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळी चांगला चेंडू हिमांशूचा आपण पाहिला, डॉट बॉल.
पहिलाच बॉल सुरेख फेंकलाय, ब्लाइंड स्ट्रोक, चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता आणि इथे चकमा खालाय बाटाचा विचार जर केला या स्पर्धेमध्ये 3 वेळा तो फलंदाजीसाठी उतरला, एकही धाव त्याच्या बॅटमधनं आली नाहीये. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन प्राप्त करतोय आणि बॅटची कडा लीडिंग एज, धक्का क्रमांक 4, बाटा बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा कृष्णा आलाय, ज्युनियर कृष्णा, सिनियर बाद झालाय, आता ज्युनियर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता परिस्थिती थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. या आधीच्या 2 मॅच मध्ये काय खेळला रायझिंग स्टार, सुलतान सारख्या खेळाडूला त्यानं पूर्णपणे शांत ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये विक्रम झाला. रायझिंग स्टारनं 2 वेळा कबीर 11 या टीमला हरवलं. मात्र खुशी त्यांच्या खेम्यामध्ये आपण सातत्यानं पाहिली. इथे वाईटचा इशारा, हाईट फॅक्टर जास्त या बॉलवरती, अतिरिक्त धाव येते. अतिशय उंची या बॉलनं गाठली, अपट्रॅकरचा वापर केला, पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्ती करतोय हा चेंडू. धावफलकावरती टोटल 15. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. 1/4 ओव्हरचा इशारा आला होता, तरी सुद्धा बॉम्बसर आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे नो बॉलचा इशारा आलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. धावफलकावरती टोटल 16. उडवला बॉल समोरच्या दिशेनं, भेगीट केला ज्युनियर कृष्णाच्या बॅट मधनं, दमदार हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. हिमांशुला आसमान इथे दाखवलं जात आहे. फलंदाज कृष्णाच्या माध्यमातून आसमानी टोळा. इथे विकेटच्या मागे बॅक साइडला लेग ग्लान्स केलाय, एक धाव तर कंप्लीट केली आहे. गणेश येत आहेत बॉलवरती, 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट. धावफलकावरती टोटल लेग बाईच्या माध्यमातून धावा येत आहेत. पंचांचा इशारा आहे तो लेग बाईचा. धावफलकावरती टोटल 24-24. 2 ऑफिशियल्स पंच आपण पाहतोय, जगदीश जी दुधकर आणि यावेळी चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक, फक्त दिशा दिली विकेटच्या मागे बॅक साइडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार. धावफलकावरती टोटल 28 धावा. या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल्स पंच आपण पाहतोय, जगदीश दुधकर सर आणि संदीप भाणे सर, ज्या अडवली वरनं बिलॉंग करतात आणि या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपण पाहिली. सकाळच्या सत्रापासून एकही डिसिजन चुकीचा आला नाहीये. अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय.
गोविंद टाकला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. पहिल्याच बॉल वरती परतावं लागेल कल्लूला. कल्लू बॅक टू पविलियन. यस फलंदाज बाद आहे. न्यू मार्शमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अमरदीप मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेमध्ये प्रत्येकी खेळाडूचा सन्मान केला जातो. प्रमोदजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट किपिंग चांगली केली होती, मात्र तरी सुद्धा सामनावीर ठरलाय. असा पहिला सामनावीरचा पारितोषिक मी आतापर्यंत पाहिला असेल जो विकेट किपरच्या माध्यमातून त्यांना मिळवलाय. अमरदीप ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. गोविंद उडवला बॉल. बिगिट जरूर केलाय. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. अजून एक धक्का. नवीन फलंदाज जे के मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक चांगला चेंडू गोविंदचा आपण पाहतोय. डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल. धापलकावरती टोटल 28-28. सुरभी 11 हा संघ आपण पाहतोय. पंकजी कापडे यांनी पुरुष केलेला हा संघ आणि आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. दापलकावरती टोटल 29-29. आडव्या बॅटने लॉक केला फटका. तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 2 धावा येत आहेत. 2 धावफलक पुढे जाईल. 31-31 या आकड्यावरती एका सत्राचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 31-31 आणि उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा बनवायच्या सुरभी 11 ला मॅच जिंकण्यासाठी. 32-32.
32 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र आणि 9 सेकंडला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला जरूर. झेलची संधी टिपलाय झेल संपलाय. नरू भाऊचा खेळ. बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय हिमांशू. गोलंदाजी मार्कवरती माने मोरे. गोलंदाजी मार्कवरती मोरेला आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. नरू भाऊला त्यानं परतवलाय. बिग विकेट डाऊन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय हिमांशू. हिमांशू आणि रोहितची जोडी. यावेळेस चांगला बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने श्री गणेश केला हिमांशूनं. अजून एक चांगला चेंडू मोरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली फक्त. सिंगल. सिंगल ना धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. पॉपिंग क्रीज वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल. फुलरलेनचा हा बॉल उडवला. बिग हिट केलाय. स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. सहाने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. चांगला चेंडू समोरच्या दिशेनं फटका तर सजवला. डीपमधनं फिल्डर येत आहेत. एकच धाव आली या बॉलवरती. एकापेक्षा जास्त नाहीये. धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 10.
यावेळेस स्क्वेअर लेगला अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाबेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातात धापलकावरती. टोटल 12. अजूनही जिंकण्यासाठी 20 धाब्याची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. 17 चेंडू 20. 20 ची गरज आहे. चांगला फटका समोरच्या दिशेनं. एका दुकानं जरी इथनं वाटचाल केली तरी सुद्धा सामना सहजरित्या जिंकू शकते हे ठाऊक आहे सुरभी 11 या टीमला. इथं डॉट बॉल कमीत कमी केलावे लागतील. सिंगल डबलनं जरी मॅच पुढे हळूहळू सरकवली तरी सुद्धा सामना जिंकता येईल सुरभी 11 या टीमला. तेच करत असताना आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. षटकार आला त्यानंतर सिंगल डबलचा गेम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जे के ज्यानं मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. बॅटची कडा विकेटच्या मागे. चेंडू ट्रॅव्हल करतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धाब आली आहे. 15 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. चेंडू आणि रन्स मध्ये फक्त 3 धावेचा डिफरन्स आहे. एक मोठा फटका तो डिफरन्स कव्हर करून जाईल. मात्र इथनं शेवटपर्यंत हा मॅच घेऊन जाणं गरजेचं असेल. नॉट आउट इनिंग या दोन्ही फलंदाजांना साकारावी लागेल या मॅच मध्ये. चांगला फटका लॉक केला समोरच्या दिशेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट चौकार. बघा 3 धावेचा जो अंतर होता तो एका बॉल मध्ये बॉल टू रन वरती आला. आता चेंडू शिल्लक आहेत 14. 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धाबा बनवायचे आहेत. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 14 धाबेची गरज. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. आता एकेरी दुहेरीने जरी सामना पुढे सुरू ठेवला तरी सुद्धा सामना जिंकता येईल सुरभी 11 या टीमला. चला पियुष 11 कॅप्टन आपण सज्ज राहायचं या टॉस साठी. पियुष 11 चांगला चेंडू. दांडी गोल होतीये. फलंदाज बाद. पियुष 11 आपण टॉस साठी या. तेरा चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. स्ट्रायकर वरती गोविंद. बारा चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज.
चला 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. पहिला चेंडू खराब, वाईड बॉल आलाय. आता 12 मध्ये 13 ची गरज आहे. अमित गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. जबरदस्त फटका, षटकार. टॉस साठी बघा पीयूष 11 चा कॅप्टन उपस्थित आहे. यातनं विनर कॅप्टन लगेच टॉस साठी आपण यायचं आहे. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. उडवला बॉल, बिग हिट, सामना फिनिश. मॅच विनिंग स्ट्रोक आलाय हिमांशूच्या बॅट मधनं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, पीयूष 11 आणि सुरभी 11.